यांची प्रकृती स्थिर, रिपोर्ट ही नॉर्मल, अँजिओग्राफी केली जाणार, आरोग्य मंत्र्यांची माहिती। जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून जयंत पाटील रुग्णालयाकडे रवाना झाले होते। दरम्यान जयंत पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। त्यांच्या ईसीजी रिपोर्टमध्ये काही फरक जाणवला आहे, अन्य सर्व रिपोर्ट नॉर्मल असल्याचं टोपे यांनी सांगितलं। मात्र त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात येणार असल्याची ही माहिती टोपे यांनी दिली आहे। जयंत पाटील यांना मंत्रिमंडळ बैठकीत थोडी अस्वस्थता जाणवत होती। मुख्यमंत्री महोदयांनी त्वरित रुग्णालयात नेण्यास सांगितले। आम्ही तातडीने रुग्णालयात पोहोचलो। जयंत पाटील यांची प्रकृती चांगली आहे। ईसीजी मध्ये काही बदल जाणवत होते। टोडी इको ब्लड टेस्ट ही नॉर्मल आहे, मात्र उद्या अँजिओग्राफी केली जाणार आहे असं टोपे यांनी सांगितलं। दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर जयंत पाटील यांनी ट्विट करून आपली प्रकृती चांगली असल्याची माहिती दिली आहे। तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका असंही जयंत पाटील म्हणाले। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे, काळजी करण्याचे कारण नाही। नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो। डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सूचना दिली आहे। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल, धन्यवाद असे ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे। मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून जयंत पाटील रुग्णालयाकडे रवाना झाल्यामुळे चर्चा सुरू झाली होती। सांगलीचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पूरस्थितीच्या काळात यंत्रणांना सूचना देत पाहणी केली होती। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यामुळे नदीकाठची गावं आणि सांगली शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती। जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पाहणीसाठी रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं होतं। अडचणीच्या ठिकाणी बाईकवरून तर काही ठिकाणी ट्रॅक्टरने पाण्यात बोटीचा वापर करत जयंत पाटलांनी सांगलीतील पूरस्थितीची दिवसभर पाहणी करत समस्या जाणून घेतल्या आणि नागरिकांना धीर दिल्याचं पाहायला मिळालं होतं। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। सांगलीला कृष्णा आणि वारणा नदीच्या महापुराचा फटका, तब्बल 40,000 हेक्टर शेती बाधित, ऊस सोयाबीनचं मोठं नुकसान। कृष्णा आणि वारणा नद्यांना आलेल्या महापुरानं यंदा सांगली जिल्ह्यात थैमान घातलं। कृष्णा आणि नदीकाठच्या शेतीला याचा जबर फटका बसला आहे। 2019 मध्ये आलेल्या महापुरापेक्षाही यंदा शेतीचं क्षेत्र अधिक बाधित झालं आहे। सुमारे 40 हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे। महसूल विभाग आणि कृषी विभागाकडून यंत्रणेकडून अद्याप पंचनामे सुरूच असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही सांगली कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे। सांगली जिल्ह्यासह सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी परिणामी सांगली जिल्ह्यातल्या वारणा आणि कृष्णा नद्यांना महापूर आला। या महापुराने सर्व पातळ्यांवर नुकसान झाले। जिल्ह्यातील नदीकाठच्या शेतीलाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे। पूरबाधित शेतीच्या नुकसानीची प्रशासनाकडून पंचनामे आता युद्ध पातळीवर करण्यात येत आहेत। कृषी विभागाच्या माध्यमातून हे पंचनामे सुरू आहेत। 27 जुलै रोजी अखेर प्राथमिक नजर अंदाजानुसार जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णाकाठी असणाऱ्या शिराळा, वाळवा, पोलूस आणि मिरज तालुक्यातील सुमारे 247 गावातील 97,485 शेतकऱ्यांची 40,000 हेक्टरहून अधिक शेती बाधित झाली आहे। यामध्ये मुख्यतः ऊस, सोयाबीन, भुईमूग या पिकांच्या बरोबर भाजीपाल्यांचंही मोठं नुकसान झालं। जवळपास 50 कोटी इतका नुकसानीची आकडा असल्याने कृषी विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आला आहे। तर अद्याप अनेक गावात पुराचे पाणी आहे। अनेक गावात पंचनामे सुरूच आहेत। पूर ओसरल्यानंतर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून 2019 मधील महापुराच्या पेक्षा यावेळी शेतीचं क्षेत्र अधिक बाधित झाल्याचं कृषी अधीक्षक बसवराज मास्तोरी यांनी सांगितलं। मिरज तालुक्यातील मौजे डिग्रजलाही पुराच्या पाण्याने पूर्ण वेढा घातला आहे। त्यामुळे गावात घराच्या वर पाणी गेले होते, तर त्यामुळे येथील शेती पूर्णतः पाण्याखाली गेली होती, तर काही ठिकाणी ऊस शेती अक्षरशः जमीनदोस्त झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर। मनसेची पूरग्रस्तांसाठी मिठापासून ताटापर्यंत मदत। बाळा नांदगावकरांनी कोकणात पाठवले 4 ट्रक। कोकणात आलेल्या महापुराने शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत। या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे आले। मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही कोकणातील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत पाठवली आहे।
अगदी मिठापासून ताटापर्यंत आणि टी शर्टापासून शर्टापर्यंतची मदत सामुग्री असलेले 4 ट्रक बाळा नांदगावकर यांनी कोकणात पाठवले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले. त्यामुळे सामाजिक जाणीवेतून असंख्य महाराष्ट्र सैनिकांचे मदतीचे हात पुढे आले आहेत. मनसे नेते बाळासाहेब नांदगावकर यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवडी भायखळा विधानसभा तसेच एकलव्य फाउंडेशनच्या अध्यक्ष सृष्टी नांदगावकर यांच्या वतीने सहाय्यता सामग्री पूरग्रस्त भागात लोकांना सुपूर्द करण्यात येणार आहे. पूरग्रस्तांना सहाय्यता सामग्रीमध्ये पॅक केलेले अन्न, प्रथमोपचार किट, ब्लँकेट, कपडे, सुका खाऊ आणि पाण्याच्या बाटल्या, भांडी-कुंडी, बाटल्या अशा कुटुंबाला जीवनोपयोगी वस्तू पूरग्रस्त भागातील लोकांना मदत म्हणून देण्यात येणार आहे. पूरग्रस्त भागातील गरजू लोकांना मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे जमेल तेवढी मदत करण्याचे आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे. पूरग्रस्तांच्या अडचणीच्या काळात धावून जा असं आपल्याला राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पूरग्रस्तांच्या मदतीला जा, पण ही मदत करताना आपल्यामुळे कोणाला अडथळा येऊ नये, आपल्यामुळे कोणाची अडचण होऊ नये असं त्यांनी यावेळी सांगितलं. एकलव्य ट्रस्टच्या वतीने गृहोपयोगी वस्तूंनी भरलेले साधारण 2 ते 4 ट्रक आम्ही पूरग्रस्तांसाठी पाठवत आहोत. घरातील प्रत्येक गोष्ट म्हणजे मिठापासून ताटापर्यंत, टी शर्टापासून शर्टापर्यंत आणि अन्नधान्य, कडधान्य, टूथपेस्ट, साबण, तेल, घराला लागणारी प्रत्येक गोष्ट या ट्रक मधून पाठवण्यात येत आहे. तसेच पूरग्रस्तांना मदत करताना ज्या गावात मदत पोहोचली नाही किंवा पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी आधी जाऊन मदत करा, त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे असं आवाहन ही नांदगावकर यांनी मनसे कार्यकर्त्यांना केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. पंचनामे अभावी मदतीचा अंतिम निर्णय नाही, तुर्तास पूरग्रस्तांना तात्काळ 10,000ची मदत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्त भागातील नुकसान भरपाईबाबत चर्चा झाली. मात्र अद्याप नुकसान भरपाईचे नेमके आकडे समोर न आल्याने अंतिम निर्णय होऊ शकला नाही. सध्या तात्काळ मदत म्हणून पूरग्रस्तांना 10,000 रुपये देण्यात येणार आहेत अशी माहिती नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. महाराष्ट्रात तुफान पाऊस आणि दरड दुर्घटनामुळे मोठे नुकसान झाले. जवळपास 10 जिल्ह्यांमध्ये पुराने थैमान घातलं. त्यामुळे पूरग्रस्तांना नियमांच्या पलीकडे जाऊन मदत करण्याची भूमिका ठाकरे सरकारने घेतली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत एनडीआरएफच्या निकषापलीकडे जाऊन कशी मदत करता येईल याबाबत चर्चा झाली. एनडीआरएफच्या निकषानुसार दिल्लीत जाणारी मदत कमी आहे. मात्र झालेलं जे नुकसान आहे ते नियम बदलून मदत केली जाणार आहे. दरम्यान ठाकरे सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत खासगी शाळांच्या फी मध्ये 15% कपात करण्याचा निर्णय घेतला. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली. सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारने राजस्थानप्रमाणे 15% शुल्क कमी करावी असे आदेश दिले आहेत. तसेच कोरोना कालावधीत केलेली फी वाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्याबाबत राज्य सरकारला निर्देश दिले होते. कोर्टाच्या निर्णयानंतर खासगी शाळांच्या 15% फी कपातीचा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महाडच्या तळीयेमध्ये दरड कोसळण्याची घटना घडल्यानंतर कोकणात एनडीआरएफचं बेस कॅम्प असावं या मागणीने जोर धरला आहे. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनीही महाडमध्येच एनडीआरएफ किंवा एसडीआरएफचं बेस कॅम्प असावं अशी मागणी केली. महाडमध्येच बेस कॅम्प का असावं यांची कारणी-मीमांसाही आदिती तटकरे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून हॉस्पिटलमध्ये रवाना झाले. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जयंत पाटील यांनी नुकताच पूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. जयंत पाटील यांनी सांगली, कोल्हापूरमधील पूर परिस्थितीची पाहणी केली होती. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. ठाकरे सरकारचा विद्यार्थी पालकांना मोठा दिलासा. खासगी शाळांची 15% कमी करण्याचा निर्णय. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर खासगी शाळांच्या फी मध्ये 15% फी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली. सुप्रीम कोर्टाने राजस्थान सरकारला दिलेल्या निकषाप्रमाणे महाराष्ट्रातील खासगी शाळांची फी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकांनी शाळांची फी 85% भरावं असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं. पालकांना मोठ्या प्रमाणात आशा होती असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलासा मिळेल असं त्या म्हणाल्या आहेत. यावर्षी 15% फी माफ करण्यात आली आहे. या संदर्भात आज निर्णय घेण्यात आला आहे. पालकांनी 85% फी भरावी असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं. सर्वसाधारणपणे शाळांनी फी वाढवू नये असं सांगण्यात आलं होतं. गेल्या वर्षीही शाळांना फी वाढवू नये असं सांगण्यात आलं होतं. आपण यावर्षी जी फी भरली आहे त्यातील 15% फी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टानं आदेश दिला होता, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारनं यंदाची फी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इतर गोष्टींची माहिती लवकरच तुम्हाला कळवली जाईल असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. हा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलेला आहे. सुप्रीम कोर्टात या संदर्भात केस सुरू आहे. कोर्टानं राज्याला निर्णय घेऊन अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. ज्या शाळा या निर्णयानंतरही मान्य करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. ज्या शाळांना विद्यार्थी फी भरू शकले नाहीत म्हणून शिक्षणापासून वंचित ठेवतात, सरकारच्या निर्णयाला दाद देत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात कार्यवाही करावी. सीईटी संदर्भात आम्ही अंतिम निर्णय घेणार आहोत. नैसर्गिक आपत्ती आली आहे, बऱ्याच गोष्टी बघाव्या लागणार आहेत. मागे बऱ्याच अडचणी आल्या होत्या, त्याचाही आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल. आम्ही 11वीच्या सीईटी संदर्भात महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी या संदर्भात चर्चा करणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. रिक्त पदांचा प्रस्ताव 15 ऑगस्ट पर्यंत एमपीएससीला पाठवा, अजित पवारांचे सर्व विभागांना निर्देश. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतीबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून दिनांक 4 मे 2021 आणि दिनांक 24 जून 2021 च्या शासन निर्णयातून सूट देण्यात यावी. ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करून कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. ही रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 15 ऑगस्ट पर्यंत एमपीएससी कडे संबंधित विभागांनी प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे केवळ सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. दिनांक 4 मे 2021 आणि दिनांक 24 जून 2021 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील इतर विभागातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला निर्बंध लावण्यात आले आहेत. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. बॉडीगार्डच्या गराड्यात राहायचे गोल्डमॅन दत्ता फुगे पुण्यात दगडाने ठेचून झाली होती हत्या. जवळपास 3.25 किलो वजनाचा सोन्याचा शर्ट विकत घेतल्याने जगभरात प्रसिद्ध झालेले पुण्याचे व्यावसायिक गोल्डमॅन नावाने परिचित दत्तात्रय फुगे उर्फ दत्ता फुगे यांची हत्या करण्यात आली होती. पुण्यात दिघी येथील भारतमाता नगर परिसरात 15 जुलै 2016 रोजी रात्री उशिरा दगडाने ठेचून फुगेंची हत्या करण्यात आली होती. जवळपास 20 बॉडीगार्डच्या गराड्यात राहणारे फुगे त्यावेळी एकटेच होते. दत्ता फुगेंचा मुलगा शुभम याने वडिलांच्या मारेकऱ्यांना पाहिलं होतं. या प्रकरणात 5 जणांना अटक झाली होती. दत्ता फुगे यांचा मुलगा शुभमच या प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदार राहिला. अतुल मोहिते नावाच्या व्यक्तीने रात्री 10 वाजता फोन केला. मित्राच्या वाढदिवसासाठी वडिलांना घेऊन दिघीला येण्यास त्याने सांगितलं असा जवाब शुभमने पोलिसांना दिला होता. वडिलांचा फोन बंद असल्याने शुभमने आईला निरोप दिला होता. त्यानंतर दत्ता फुगेने शुभमशी संपर्क साधला आणि 8 चिकन बिर्याणी, 2 व्हेज बिर्याणी आणि सिगारेटची 2 पाकिटं घेऊन मोहितेंकडे येण्यास सांगितलं. शुभम सामान घेऊन दिघीला निघाला तेव्हा अतुल मोहिते मोठ्या दगडाने दत्ता फुगे यांच्या डोक्यावर वार करत होता. त्याच्या साथीला आणखी 12 जण होते. हे पाहून शुभमने कारमधून न उतरता आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्याने तातडीने 100 नंबरवर फोन करून पोलिसांना सूचना केली. या सर्व काळात आरोपी पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दत्ता फुगेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि पुढील तपास सुरू केला. दत्ता फुगे हे मणिवक्रतुंड नावाची चिटफंड चालवत होते. पत्नी आणि राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सीमा फुगे यांच्यासोबत ते हा व्यवसाय करत होते. त्यांनी शेकडो जणांचे कोट्यवधी रुपये या चिटफंड कंपनीमध्ये गुंतवले होते. हत्येनंतर आरोपींनी त्यांच्या गळ्यातील 1 किलो वजनाची सोन्याची चेन आणि त्यांचा मोबाईल घेऊन पोबारा केला होता. शुभमने आरोपीची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी 5 जणांना लगेच अटक केली होती, तर अतुल मोहिते फरार झाला होता. शुभमच्या माहितीनुसार आरोपी विशाल परखे आणि बाळा वळके यांनी दत्ता फुगेकडून 1.5 लाखाचं कर्ज घेतलं होतं. फुगे दोघांकडून काही दिवसांपासून पैसे मागत होते. परखे आणि वळके हे दोघेही हिस्ट्री शीटर आहेत. सारखा पैशाचा तगादा लावल्याने दोघांनी दत्ता फुगेच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता.
अतुल मोहित यांनी 3 लाखाचं कर्ज घेतल्याचं तपासादरम्यान समोर आलं होतं. दरम्यान काही जणांनी दत्ता फुगेवरही पैसे लाटल्याचा आरोप केला होता. भोसरी पोलिसात त्यांच्यावर आर्थिक फसवणूक आणि धमकी दिल्याचे गुन्हे दाखल होते. त्यामुळे पोलिसांनी फुगेंना तडीपार होण्याची नोटीस ही जारी केली होती. तर पोलिसांनी मारहाण करून आपल्या जबरदस्ती या प्रकरणात अडकवल्याचा दावा फुगेंनी केला होता. 1.27 कोटी रुपयांची किंमत असलेला जवळपास 3.25 किलो वजनाचा सोन्याचा शर्ट परिधान केल्याने दत्ता फुगे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर तेजपाल रांका यांनी अनेक दिवसांच्या मोठ्या मेहनतीनंतर हा शर्ट तयार केला होता. 4 बंदूकधारी व्यक्तींच्या कडेकोट सुरक्षेत हा शर्ट विणण्यात आला होता. त्यासाठी 50 वर्ष जुना साचा वापरण्यात आला होता. 16 कारागीर 15 दिवस सातत्याने काम करत होते. सर्वात महागडा शर्ट घालण्याचा विक्रम गिनीज बुकमध्ये त्यांच्या नावे नोंदवण्यात आला होता. त्यामुळे जगभरातील माध्यमांनी त्यांची दखल घेतली होती. दत्ता फुगे जेव्हा हा सोन्याचा शर्ट घालून बाहेर पडत असत तेव्हा 20 बॉडीगार्ड्सचा पहारा त्यांच्या भोवती असे. मात्र त्यांना एकट्याने गाठून आरोपींनी डाव साधला होता. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. कोरोना व्हॅक्सिनच्या मॉडेलनुसार प्लेगची व्हॅक्सिन तयार. 40 लोकांवर होणार ट्रायल. हजारो वर्षापासूनचा आजार असलेल्या प्लेगवर एकदाच औषध सापडलं. ऑक्सफोर्ड व्हॅक्सिन ग्रुपच्या संशोधकांनी ही व्हॅक्सिन तयार केली आहे. कोरोना व्हॅक्सिनच्या मॉडेलवर ही व्हॅक्सिन तयार करण्यात आली आहे. लवकरच या व्हॅक्सिनच्या पहिल्या फेजची ट्रायल सुरू होणार आहे. 18 ते 55 वर्ष वयोगटातील 40 लोकांच्या या ट्रायलमध्ये समावेश करण्यात येणार आहे. व्हॅक्सिनचे साईड इफेक्ट, आजाराला रोखणारी रोगप्रतिकारक शक्ती आदी गोष्टी या ट्रायलमधून समजणार आहेत. आजही अधूनमधून प्लेगचे रुग्ण सापडतात. आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेतील ग्रामीण भागात प्लेगचे रुग्ण सापडत असतात. कोरोना महामारीमुळे लोकांना व्हॅक्सिनचं महत्त्व समजलं. बॅक्टेरिया व्हायरसपासून वाचणं किती महत्त्वाचं आहे हे या आजारानं दाखवून दिलं. लोक हजारो वर्षापासून प्लेगचा सामना करत आहेत. प्लेगची भीती आजही लोकांमध्ये आहे. त्यांच्यापासून बचावासाठी व्हॅक्सिनची नितांत आवश्यकता आहे, असं ऑक्सफोर्ड व्हॅक्सिन ग्रुपचे डायरेक्टर सर अँड्र्यू पोलार्ड यांनी सांगितलं. प्लेग झाल्यास अँटीबायोटिक्सद्वारे त्यावर नियंत्रण आणता येतं. मात्र ग्रामीण क्षेत्रात वैद्यकीय सुविधांचा अभाव असतो. अशावेळी ही व्हॅक्सिन ग्रामीण भागासाठी वरदानच ठरेल, असं व्हॅक्सिन एक्सपर्ट क्रिस्टन रोलियर यांनी सांगितलं. ही व्हॅक्सिन म्हणजे इंजेक्शन असेल असंही त्यांनी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. धीर तरी कसा देऊ, हातावर नोटा ठेवून उर्मिला मातोंडकर ढसाढसा रडल्या. शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी पूरग्रस्त चिपळूणमध्ये जाऊन पाहणी केली. चिपळूणमधील नुकसान पाहताना उर्मिला मातोंडकर यांना अक्षरशः रडू कोसळलं. TV9 मराठीने दाखवलेली व्यथा पाहून ज्या कुटुंबांपर्यंत कुणीही पोहोचलं नव्हतं त्या ठिकाणी जाऊन उर्मिला मातोंडकर यांनी मदत केली. उर्मिला मातोंडकर यांनी या दुःखी कुटुंबाला रोख रक्कम देऊन मदत केली. यावेळी बोलताना उर्मिला मातोंडकरांचा हुंदका दाटला. उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, सध्याची परिस्थिती पाहता कोणाचाही धूर सुटेल अशी अवस्था झाली आहे. TV9 मुळे आम्ही इथे पोहोचलो आहोत. मी प्रार्थना करते TV9 असो किंवा अन्य मीडियामुळे लोक इथे पोहोचतील. हे घर खरोखरच आतमध्ये आहे. कशी मदत पोहोचणार माहिती नाही. मला विश्वास आहे परमेश्वरानं त्यांना वाचवले. तर परमेश्वराला काळजी असेल, नक्की पुढची मदत होईल. मी स्वतः नेता नाही पण आश्वासन दिलंय. माझ्या परीने ते पूर्ण करेन. अजून काय करू असं म्हणत उर्मिला मातोंडकर ढसाढसा रडायला लागल्या. चिपळूणमधील महाप्रलयाची स्थिती मी टीव्हीवर पाहिली. त्यावेळी माझे मन खूप दुःखी झालं. त्यावेळेला मी कोलकात्याला होते. त्याच वेळेला मी ठरवलं आपण कोकणात मदत घेऊन जायचं. कोकणवासियांना मदत करायची. कोकणातील चिपळूणची परिस्थिती खूप भीषण आहे. मात्र कुणीतरी पुढाकार घेऊन मदत करणे गरजेचे आहे. तीच मदत घेऊन मी आले, असं उर्मिला मातोंडकर यांनी चिपळूणमध्ये पोहोचल्यावर सांगितलं होतं. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर. दरडग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी फडणवीस, दरेकर मोरगिरीत. निवारा छावणीत दरडग्रस्तांसोबत 2 घास. तळीयेप्रमाणेच सातारा जिल्ह्यातील आंबेघर वासियांवरही डोंगरकडा काळ बनून कोसळला. त्यात आंबेघरमधील 15 नागरिकांचा मृत्यू झालाय. सुरक्षेच्या कारणास्तव आंबेघरमधील नागरिकांना मोरगिरीच्या शाळेत ठेवण्यात आलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी आज या दरडग्रस्तांची भेट घेतली. मोरगिरीतील शाळेत व्यवस्थापन करण्यात आलेल्या दरडग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी फडणवीस आणि दरेकर पोहोचले. त्यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला आणि आपल्या समस्या विरोधी पक्षनेत्यांपुढे मांडल्या. फडणवीस यांनाही नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
तसंच त्यांच्या सगळ्या मागण्यांसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करू असं आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिलं. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस आणि दरेकरांनी दरडग्रस्तांसोबत खाली बसून शाळेतच जेवण केलं. जे जेवण पूरग्रस्तांसाठी देण्यात येतं त्यातीलच जेवण फडणवीस आणि दरेकर यांनी स्वतःही खाल्लं. फडणवीसांसमोर आपल्या व्यथा मांडताना पूरग्रस्त नागरिकांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यावेळी फडणवीसांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसंच आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मदत मिळवून देऊ असं आश्वासनही त्यांनी या नागरिकांना दिलं. हे नुकसान मोठं आहे, सर्वांचंच पुनर्वसन होणं गरजेचं आहे. शेती आणि घराचं खूप मोठं नुकसान झालं आहे. नव्याने घरं बांधून त्यांना जागा द्यावी लागेल, त्यांना त्यांची पसंती पाहून जागा द्यावी लागेल. अशा घटनांच्या वेळी मिळणारी मदत तोकडीच असते, पण त्यांना वाढीव मदत मिळणं अपेक्षित आहे, तात्पुरती नाही तर शक्य ती मदत परमनंट करावी लागेल असं फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲडव्हान्स खबर.